नमस्कार मित्रांनो, जय किसान. आपण पाहतात माझी शेती माझे आरोग्य. मित्रांनो, आपण अनेक फळांचं सेवन करत असतो आणि फळं खाणं आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर देखील असतं. आपल्या घरातील लहान मुलांना देखील आपण फळांचं सेवन करायलाच पाहिजे, जेणेकरून त्यातील महत्त्वाचे घटक, त्यातले असलेले औषधी गुणधर्म आपल्या शरीरात जातील आणि आपलं बाळ आणि आपला परिवार चांगलं निरोगी जीवन जगेल. मित्रांनो, आज आपण अशाच एका फळाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. ते फळ म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल, पेरू. मित्रांनो, पेरू खाल्ल्यामुळं आपल्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात. त्यामध्ये रक्तातील साखर पातळी कमी करण्याचे गुणधर्म देखील असतात. त्यामुळं पेरूचं सेवन केल्यास आपल्या रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते मित्रांनो. तसेच व्हिटॅमिन सीचे चांगलं प्रमाण या फळामध्ये असतं. त्यामुळे आपले रोगप्रतिकारशक्ती देखील या फळाच्या सेवनामुळे वाढू शकते मित्रांनो. तसेच लठ्ठपणा किंवा वजन जास्त झालं असेल, वजन कमी करायचं असेल, तर मित्रांनो या फळामध्ये असलेले गुणधर्म आपलं वजन कमी करण्यास देखील फायदेशीर ठरू शकतात. त्याचबरोबर मित्रांनो, कॅन्सरच्या विरुद्ध लढण्याची धमक किंवा गुणधर्म देखील ह्या फळामध्ये असतात. त्यामुळं कॅन्सरसाठी देखील हे फळ अतिशय गुणकारी आहे. त्याचबरोबर मित्रांनो, हृदयाच्या आरोग्यासाठी देखील या फळाचं सेवन चांगलं मानलं जातं. त्याचबरोबर आपल्या डोळ्यांची दृष्टी निरोगी ठेवायची असेल तर या पेरूचं सेवन केल्यास आपली दृष्टी सुधारते. मित्रांनो, पेरू खाल्ल्यामुळे त्वचेचे देखील अनेक आजार चांगले होतात. त्याचबरोबर मेंदूंसाठी देखील पेरूचं सेवन अतिशय उत्तम मानलं जातं. त्याचबरोबर मित्रांनो, पेरूचं सेवन केल्यामुळं आपली पचनक्रिया देखील व्यवस्थित सुरळीत चालते. म्हणजेच पचन संस्थेसाठी पेरू अतिशय गुणकारी मानला जातो. त्याचबरोबर कर्करोग प्रतिरोधित करण्यासाठी देखील पेरूचं सेवन आवश्यक असतं मित्रांनो. अशीच नवनवीन माहितीसाठी आपल्या माझी शेती माझे आरोग्य या यूट्यूब चॅनलसोबत राहा. जय हिंद, जय किसान. धन्यवाद.